पारंपरिक पद्धतीने सुंदर, सुबक आणि मधुर असे उकडीचे मोदक। तर परफेक्ट असे उकडीचे मोदक जर तुम्हाला बनवायचे असतील तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ हा शेअर सुद्धा करा। नमस्कार, मी अरुणा चौधरी माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करते। तर लवकरच गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे, तसेच आपण चतुर्थीसाठी किंवा अंगारकी चतुर्थीसाठी उकडीचे मोदक बनवतो, तांदळाचे उकडीचे मोदक। तर त्याची रेसिपी मी तुमच्या बरोबर आता शेअर करणार आहे। तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे ना मी तूप घेतलेलं आहे, ओल्या नारळाचं चव आहे, 1 वाटी तांदळाचं पीठ आहे, मीठ जे मी पिठासाठी वापरणार आहे, उकड जी करणार आहे त्याच्यासाठी खसखस 1 चमचा आणि हे 5 ते 6 आहेत ना वेलची कुटून घेतल्यात आणि चवीप्रमाणे ना इथे गूळ घेतलेला आहे। मोदकाचं सारण बनवण्याआधी सर्वात आधी तांदळाच्या पिठाची उकड काढून घ्यायची। तर कढईमध्ये ना 1 ते 1.5 वाटी मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ, 1 पाव चमचा मीठ जे आहे ना पुरेसं आहे। त्यामध्ये 1 चमचा तूप टाकून घेतले। आता हे पाणी उकळी आली ना की यामध्ये जे पीठ आहे तांदळाचं ते टाकून चांगलं मिक्स करून घेणार आहे। चांगलं मिक्स करून झाल्यानंतर गॅस बंद करायचा। पुढचे निदान 10 मिनिटे तरी कढईमध्ये झाकून ठेवायचं आहे, चांगली ही उकड तयार होते। तर हे तांदळाचं पीठ जे आहे ना मोदकासाठीचं हे मी डीमार्टमधून विकत आणलेलं आहे। 2-3 ब्रँडचे चांगली अशी ही पिठं विकत मिळतात। तर तुम्ही घरी न करता ही पिठं आणून सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने उकडीचे मोदक बनवू शकता। तर मग इथे मी आता सारण बनवून घेतीये। तर कढई गरम करून घेतली, त्यामध्ये 1 चमचा तूप टाकलेला आहे। इथे एक अर्धा चमचा मी खसखस टाकलेली आहे। खसखस नसेल टाकायची, नाही टाकली तरी चालेल, पण टाका। त्याबरोबर जर तुम्हाला ड्रायफ्रूट टाकायचे असेल तर तुम्ही ड्रायफ्रूट सुद्धा टाकू शकता। खसखस थोडी अर्धा मिनिटे मी परतून घेतलेली आहे तुपामध्ये। आता यामध्ये खोबऱ्याचा किस टाकून घेतलेला आहे, ओल्या खोबऱ्याचा, आणि चांगलं ते मिक्स करून घेणार आहे। आणि मग नंतर यामध्ये मी चवीप्रमाणे गूळ टाकून पुन्हा छान मिक्स करणार आहे आणि वेलचीची पूड टाकणार आहे। तर हे सारण बनवायला जास्त टाइम नाही लागत, 5 ते 7 मिनिटांमध्ये छान सारण तयार होतं। गूळ पूर्णपणे वितळल्यानंतर पुढचे 1 ते 2 मिनिटे फक्त मी हे सारण परतून घेणार आहे आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे। तर इथे जे मी माप घेतलेलं आहे, जेवढं सारण आहे तेवढंच पीठ घेतलेलं आहे। तर थोडंसं पीठ राहिलं, म्हणजे 1-2 मोदकाचं फक्त त्यामधून पीठ राहिलेलं आहे। तर त्याच्यापेक्षा थोडंसं कमी घेण्यापेक्षा थोडंसं घेतलं बऱ्यापैकी, तर मग आपलं काय होतं, एकतर मग सारण राहतं किंवा मग पीठ राहतं किंवा मग पीठ कमी पडतं, सारण कमी पडतं, हे असं काहीतरी होतं। त्यामुळे मी हे असं माप घेतलेलं आहे आणि यामध्ये मी किती मोदक केले ते सुद्धा तुम्हाला पुढे जाऊन सांगणार आहे। तर सारण तयार झालं, मी गॅस बंद केलेला आहे आणि कढईमध्ये जे उकड होती पिठाची ती ह्या परातीमध्ये काढून घेतलेली आहे, अजून गरमच आहे। त्यामुळे चमच्याने ना हे अशा प्रकारे मी पीठ जे आहे ना मळून घेत आहे। आणि मग असं करता करता थोडंसं पीठ मग थंड होतं, मग थोडंसं तेल आणि थोडंसं तुपाचा वापर करून अगदी छान मऊ असं हे पीठ मी मळून घेणार आहे। तर हे पीठ मळताना ना तुम्ही कोमट पाण्याचा वापर करू शकता। असं जरी आपल्याला वाटलं की अरे पिठाची उकड काढताना मी पाणी कमी वापरलं तरी काही हरकत नाही, कारण ह्या टायमिंगला खूप छान असं वाफेमध्ये ह्या पिठाची उकड होते। त्यामुळे आधीच जास्त पाणी न टाकता 1 ते 1.5 पट पाणी टाकायचं, जेवढं पीठ आहे, जेवढ्या वाटीचं माप आपण घेतलं होतं, आणि मग हे अशा प्रकारे उकड करायची। अगदी छान मी 10 मिनिटे छान हा गोळा मळून घेतलाय। थोडासा हलका लागतो हा जो गोळा आहे आणि आपल्याला कळतं की अरे याची छान पारी तयार होईल, याला छान सुबक कळ्या येतील, अशा पद्धतीने मी हे पीठ मळून घेतलेलं आहे। निदान 10 मिनिटे तरी छान असं पीठ मळायचं। तर इथे ना मी थोडंसं पीठ घेतलेलं आहे तांदळाचं मोदक बनवण्यासाठी। तर तुम्ही तेल आणि तुपाचा थोडासा तेलाचा पाण्याचा वापर करून सुद्धा पारी बनवू शकता। काही जणांना पीठ घ्यावं लागतं, त्याने छान अशी पारी बनवता येते। काही जणांना तेल किंवा तुपाचा हात लावून सुद्धा येते। तर तुम्हाला जसं जमेल ना तसं तुम्ही करू शकता। तर थोडंसं पिठाचा हात घेऊन मी अशी छान पारी केलेली आहे। जेवढा मोठा तुम्हाला मोदक हवा आहे तेवढी पारी करा आणि ह्या अशा पद्धतीने छान कळ्या पाडून घ्या। तर ह्या कळ्या पाडून घेतल्यानंतर मधोमध सारण मी टाकून घेणार आहे
आणि सर्व बाजूने या ज्या मोदकाच्या पिठाच्या ह्या ज्या कळ्या पाडून घेतल्या आहेत हळू अशा मिटून घ्यायच्या आहे। तर खालच्या बाजूने थोडासा तुम्हाला मोदक बसलेला वाटेल तर तळ हाताने त्याला सुद्धा अशा प्रकारे छान असा गोलाकार असा आकार बनवून घ्यायचा आहे। तर पाहू शकता अशा प्रकारे मस्त सुंदर सुबक असा हा उकडीचा मोदक जो आहे ना बनून झालेला आहे। जर तुम्ही ऑर्डर घेत असाल तर मी जसं इथे हाताने तुम्हाला पारी बनवून दाखवत आहे, तर रोटी मेकर मिळतं, तर त्याच्या म्हणजे पुरी मेकर, तर त्याने तुम्ही ही अशी पारी बनवू शकता। खूप छान आणि पटापट अशी पारी तयार होते आणि सगळा पारीचा आकार, जाडी किंवा ज्या प्रकारे तुम्हाला पातळ करायचं ते अगदी सेम होतं आणि खूप पटकन असे मोदक होतात। तर माझ्याकडे रोटी मेकरसुद्धा आहे, पण मी तुम्हाला आता हाताने पारी बनवून दाखवत आहे। तर अशा प्रकारे मी हे मोदक जे आहेत ना बनवून घेतलेले आहेत। आणि तुम्ही पुन्हा मी सांगेल की जेवढं चांगलं पीठ तुम्ही मळून घ्याल, जेवढी चांगली उकड काढून पीठ मळून घ्याल, तेवढे चांगले तुमचे हे जे उकडीचे मोदक आहेत त्याच्या कळ्या सुंदर येतील। अगदी राशनिंगच्या तांदळाचं जरी तुम्ही पीठ दळून आणलं आणि अशा प्रकारे तुम्ही उकड काढून छान मळलं ना, तरीसुद्धा खूप सुंदर असे मोदक तयार होतात। तर ना मोदक बनवून झालेत, तर कधी कधी काय होतं, मोदकांना ना तडे जातात किंवा उकडून घेतल्यानंतर पण ते एकमेकांना वगैरे चिटकतात। तर अशा प्रकारे ना मोदक सर्व बनवून झाल्यानंतर असे पाण्यामध्ये बुडवून पुन्हा चाळणीमध्ये ठेवायचे आहेत। तर ना हे अशा प्रकारे मी 11 मोदक बनवलेले आहेत आणि हे मी आता छान उकडून घेणार आहे। तर हे भांडं ठेवले, यामध्ये पाणी ठेवलं आहे गरम करायला। तर चांगलं गरम झालंय, तर मग मध्यम आचेवरती 10 ते 15 मिनिटे छान वाफवून घेईल मोदक। तर ज्या भांड्यावरती मोदकाची चाळण ठेवणार आहे त्या भांड्यात पाणी टाकून चांगलं पाणी गरम करून घेतल्यानंतर ही चाळण ठेवलेली आहे। तर केळीच्या पानावर हे मोदक ठेवलेत आणि मोदकावरती छान ह्या केसराच्या काड्या लावून घेत आहे, कारण दिसायला पण छान दिसतात आणि चवीला पण छान लागतात। पुढचे 10 मिनिटे मध्यम आचेवरती मस्त ह्या उकडीच्या जे मोदक आहेत त्यांना मस्त वाफ द्यायची आहे आणि मग 10 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता मस्त सुंदर असे हे उकडीचे मोदक तयार आहेत। जेवढं चांगलं पीठ मळाल, मग ते पीठ कोणतंही असू दे, अगदी रॅशनिंगच्या तांदळाचं जरी तुम्ही पीठ दळून आणलं आणि त्याचे जरी अशा प्रकारे मोदक केले, अगदी छान मळायचं, थोडंसं पाणी टाकून तूप टाकून छान उकड घ्यायची, मग अशा प्रकारे छान सुंदर सुबक असे हे मोदक तयार होतात। छान त्याच्या कळ्यासुद्धा पाडता येतात। तर खूप सोपं आहे उकडीचे मोदक बनवणं। तर तुम्ही पाहू शकता अगदी मऊ असे हे उकडीचे मोदक झालेत। मोदक पण मी तोडून तिथे ठेवला आहे, त्यावरती मस्त असं हे साजूक तूप आणि चवीला सुद्धा मस्त झाले होते। तर 13 मोदक जे आहेत मी याचे केले सर्वांचे मिळून। तर असे मस्त पांढरे शुभ्र सुबक, आता तुम्ही ठरवा सुबक आहेत की नाही। ज्या पद्धतीने मी करते त्या पद्धतीने मी केलं आहे आणि तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे। आणि ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।